आमच्या गावात. आणि अशा प्रकारे आमच्या ट्रिपला सुरुवात होत आहे. आम्ही चाललोय कोकणात. पावसात कोकणाचा स्वर्ग बघायला. थँक्यू भाई. आणि ड्रायव्हर आहे जाधव आणि आमचे कंपनी आहे आर्ची. गुड मॉर्निंग. बाबा लगीन नाही, लगीन झालेला आहे याचा. पण आता आज आहे विकेंडचा वार, म्हणजेच शनिवार रविवार विकेंडचा वार आणि आम्ही सगळेच कोकणात होतोय. गणपती बाप्पा मोरया. देवी माते की जय. देव महाराज की जय. जय मल्हार. बम बम बोले. बम बम बोले. चाल देवा. चाल देवा. एक नंबर. चला, अशा प्रकारे आपल्या पिकनिकला सुरुवात झालेली आहे. स्वर्गीय कोकण म्हणजे Yes. पावसाळ्याचा कोकण आपण बघायला चाललोय. पावसाने फक्त आमची मारली नाही पाहिजे, यस बाकी आम्ही सगळ्या गोष्टींसाठी रेडी आहोत. यस एक नंबर. एक नंबर. चला भेटूया. चला भेटूया. नेक्स्ट स्टॉपला. नेक्स्ट स्टॉपला यो नवरा माझा नवसाचा गोवा कोकण. यो चाल देवा. यो धाव देवा. तुझा नवसाचा. पिकनिकला जोरदार सुरुवात झाली आहे. हायवे पकडलेला आहे आणि पाऊस पण जोरदार. पाऊस एवढा जोरदार आहे काय माहित समजत नाही. पाऊस बोलते मी पण येतो तुमच्यासोबत कोकणला. पाऊस बघा भाई लोक, पाऊस बघा यार. अंबाईचं नाव. हा पाऊस आता कोकणात घेऊन चाललो आणि कोकणातून परत पाऊस आम्ही गणपतीसाठी घेऊन येणार. गणपती पावसाची चावल लागतात गणपती आणि गणपती नंतर मजाच मजा. सणांची सुरुवात तेव्हाच होते आपल्या. तर विक्रांत मामा की विक्रांत मामाची कृपा आणि ही गाडी आणि आमची कोकण सफर तिथे सुरुवात होत आहे. तर भेटूया आपण पुढच्या लोकेशनला, कारण ड्राईव्ह करून तिथे पोहोचण्यापर्यंत काही दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. कोकणात आम्ही मानगावला निजामपूर मार्गे जाणार होतो आणि त्याच वेळी पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे ठरले होते. त्या अगोदर एक फ्यूल ब्रेक नेसेसरी होता. एलकोट एलकोट. जय मल्हार. उडव भांडा. यांनी लावला आहे प्रतीक्षाचा टिक्का. जेव मोठं रेणी याच्या लाव. मस्ती ना मस्ती. काय करणार गणपती पुढे. बोला गणपती बाप्पा. बल्लाळेश्वर देवस्थान पाली इथे. वा 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 अष्टविनायक तुझा महिमा कसा. मी काय बोलतो आता एक जण जाऊन येते काय सगळे जावं. सगळे 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 जाऊ. झटपट सगळे एक जण जाऊ. टाइमपास होईल. सगळे जाऊ फटफट येऊ. चालेल. चल गाडी पार्किंगला टाक. ठरलेलं आहे गाडी पार्क करूया. 4 जण जाऊन या पटकन फटफट दर्शन गणपतीचं, कारण मोठी ट्रिप आहे आणि सगळ्या गोष्टींची सुरुवात आधी श्री गणेशापासून होऊ देत. येस अशी माझी इच्छा आहे आणि तशी आपण करायची आहे. परत बोला गणपती बाप्पा. पहिला स्टॉप आपण घेतलेला आहे आणि पहिल्या स्टॉपला आपण पोहोचलो आपल्या मानगावला. आवाज कमी कारण कॉपीराईट येऊ शकते. मानगावला पोहोचताना 500 रुपयाची फोडणी खूपच चांगली लागलेली आहे आणि त्याचा बिहाइंड द सीन बघायला विसरू नका, कारण की ते सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. जरा ते बघा. आणि तोपर्यंत मी माझ्या मैत्रिणीला भेटतो. मानगावची मैत्रीण साक्षी दळवी. यूट्यूब चॅनल तिचं सर्च करायला विसरू नका. ती दाखवतो. भेटतोच. थांबा. बघू शकता तुम्ही. हे आलंय ॲडव्हर्टाइजमेंट. इथून कसे आले. हे का केलं ते का केलं म्हणवतात खूप. जाऊ दे ना साहेब. काय करता साहेब. बघा ना हेअरस्टाईल माझी कशी झाली आहे बघा. केस पण साईड केली उडाली. तो बोलते अरे आता मी का फोटो काढू तुझा. असं तसं काय बोलणार आता. जा पुढे जा बोलते. थांबा थांबा आम्ही पण येतो. आतमध्ये मिरर आहे बोलते. मिररमध्ये जाऊन केस सेट कर. आम्ही आलेलो आहे खेड जवळ. वाजलेत 1. थोडासा लेट झाला आहे. कॅलेंडर खाना दो म्हणून पाठी घोषणा झाली आहे. मिस्टर इंडिया मध्ये जर बघितलं असेल तुम्ही, मिस्टर इंडिया मध्ये ती बारकी पोरगी असते ती अजून पण बारकीच आहे. ती सेम अशीच दिसते. सेम हेअरस्टाईल सेम तीच आहे. अजून कोण नाही.
जर तुम्ही कोकणात जात असाल आणि रस्त्यालगतच तुम्हाला वॉटरफॉल एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही हा वॉटरफॉल पाहायला विसरू नका. चिपळूणच्या जवळच असणारा सावतसाडा वॉटरफॉल रस्त्याच्या कडेलाच आणि हायवेच्या जवळच आहे. आपला पब्लिक आलेला आहे इथे, खूप मेहनत घेऊन गाडी रस्त्यावर लावलेली आहे. मामा जिंदाबाद. आणि हा पब्लिक आलेला आहे यार. रेणुकांत पिकले, रीना जाधव, आपण आलेलो आहे वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल म्हणजे मी आणि मी म्हणजे वॉटरफॉल. इथे वॉटरफॉल तिथे मी नाही असं होऊच नाही शकत. हा वॉटरफॉल बघूयात. आम्ही जातोय आता. खेड क्रॉस केलाय, चिपळूणच्या साईडला चाललाय आणि जाताना हा डेंजरस वॉटरफॉल दिसतोय. हा आहे सावतसाडा वॉटरफॉल. बघूयात जरा जवळ जाऊ. व्ह्यू तर जबरदस्त आहे. एवढी सुंदर वाट आहे. ओ आजा पब्लिक. दोन मिनिटाच्या अंतरावरती एवढा भारी वॉटरफॉल. असं सौंदर्य फक्त कोकणात. चला बघूयात. जोरदार वॉटरफॉल. जोरदार. पूर्ण भिजलेला आहे. बस वॉटर बाजूला उभा राहिलो, पूर्ण भिजलो. गाडीची दोन वाट लावणार आहे मामा. मामाला दे, मामाला ट्रिपल द्या. थँक्यू मामा. बोलू मामा, विश्वास मामा. 5 मिनिटं थांबलो आणि भिजावीज झाली अख्खी. ट्रिपमध्ये आता भीती वाटते कारण स्लोप आहे. ओनली फाटत थोडी फटती है. स्लो जाऊयात. गाडीत बसूयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. माहीत नाही कितपत आवाज येतोय पण जेवढा येतोय मॅनेज करा प्लीज. सावतसाडा वॉटरफॉलला चिंब भिजल्यानंतरही आमचे मन तृप्त झालं नव्हते कारण खरी ओढ लागली होती ती होती मार्लेश्वराच्या दर्शनाची. रत्नागिरीतील देवरुख गावाच्या जवळ वसलेलं हे मार्लेश्वराचं मंदिर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. तिथे पोहोचण्याचा प्रवासही खूप सुंदर होता कारण पावसामुळे चोहीकडे हिरवळ होती आणि त्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित झालेला. पोहोचलोय भाई. जिस पल का बेसब्री से इंतजार था वो पल आ चुका है और हम नींद से भी जाग चुके हैं भाई. अभी तक सब सोए हुए थे और हमने घरघुर खराटे मार रहे थे इधर कोई नहीं. और वो पल है ये. आम्ही पोचलोय मार्लेश्वरला. पायथ्याशी आलोय. पार्किंग जवळ पार्किंग लावणार आणि जोरात पळत सुटणार आहे कारण की आत्ताचा वाजले 5:30 ना. 5:30 वाजलेत आणि देऊळ बंद व्हायला जास्त वेळ नाही आहे. लगेचच बंद होईल. सर आम्ही फटफट निघतो आणि पोचून बघतो वरती काय कमाल आहे. तुम्हालाही दाखवतो. ऑल सेट झालेलं आहे मार्लेश्वर मंदिरात जायला. टकाटक रेडी. छकाक. कसं वाटतंय फील? एकदम मस्त भाई. क्लायमेट बघ. क्लायमेट बघण्यासारखं. पाऊस ऐकतच नाही. पाऊस डेंजर. पाऊस डेंजर. चलो जोरदार. चलो जबरदस्त व्ह्यू. एका दरीत वसलेलं शंकराचं मंदिर म्हणजे मार्लेश्वर आणि दरीचा व्ह्यू बघा एवढा बाप आहे. खूप लेट झाल्यामुळे आपल्याला सोबत चढताना कोणीच नाही आहे. मोस्टली सगळीच लोक उतरत आहेत. एक गोष्ट खूप चांगली आहे. जर तुम्ही चढत असाल तर अर्ध्या तासाचं चढण आहे पण पायऱ्यांमध्ये अंतर खूप जास्त आहे तर तुम्ही रिलॅक्स करून चढू शकता.
या पायऱ्यांना खूप अंतर आहे, तर चढताना एवढं स्ट्रगल नाही आहे, पण स्ट्रगल तर आहे. चला बघा थोडं वरती पोहोचू. कैसा लग रहा है दोस्तों? एकदम मस्त. हर हर महादेव. हर हर गंगे. काय बोलता? सरळ जायचं. चला वॉटरफॉल. नंबर फिलिंग आहे. अख्खी व्हॅली पूर्ण धबधब्यांनी भरली आहे. मध्ये मध्ये धुकं येत आहे ना. बघा मंदिराजवळ आपण पोचलेलो आहोत आणि मंदिराचं जे मुख्य आकर्षण जे आहे, मुख्य आकर्षण नाही म्हणता येणार, पण ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट इथे बघायला सगळ्यात जास्ती मजा येणार तो म्हणजे आहे मार्लेश्वरचा वॉटरफॉल. तो वॉटरफॉल बघूयात. बाप रे यार, खतरनाक सीन आहे ये. क्या बोलते हैं? दिखाओ क्या? वाह काय क्लायमेट आहे. हा क्लायमेट आणि हा वॉटरफॉल मॅजेस्टिक. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेले मरळगाव आणि मरळगावचा ईश्वर म्हणून प्रसिद्ध असलेला मार्लेश्वर. एका नैसर्गिक गुफेत वास्तव्य असणारे मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन अशा 2 शिवपिंड आहेत. हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. गुहेत साप आणि नाग यांचे वास्तव्यसुद्धा आहे, पण ते कोणालाही इजा करत नाही. गावापासून दूर असलेल्या छोट्याशा गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईंनी नटलेले आहे. तिन्ही बाजूने उंच डोंगर आहेत. या स्थानकाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे 200 फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर या नावाने ओळखला जातो. असे म्हटले जाते की या धबधब्याला एकूण 12 छोटे छोटे धबधबे येऊन मिळतात. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते. ज्या गोष्टीची आतुरता जी होती ती आता पूर्ण व्हायला जाते. आम्ही चाललं मंदिरात. ते मंदिर आहे अख्खा काळोख आहे. येऊन सांगतो काय एक्सपिरियन्स. मध्ये पॉवर सीन आहे. एकदम पॉवर अनबिलिव्हेबल. इथे येऊन एक्सपिरियन्स नाही केला ना काहीच नाही. व्हिडिओमध्ये नाही समजणार, आतमध्ये गेलात तरच समजेल. फर्स्ट टाइम जेव्हा आलेलो आतमध्ये घुसलो, पटकन दर्शन केलं, लगेच बाहेर आहे. का रे? असं का? कारण आतमध्ये जो कालोख आहे नाही, ते तू फ्लॅश लाईट मारशील नाही, पूर्ण साप आहे. वरतून आम्ही खाली आलेलो आहे. कांदा भाजीचा आस्वाद पावसाळ्यात नाही घेतला तर कधी घेणार आहे. कांदा भाजी टॉप क्लास. कांदा भाजी कैसा लगा? एक नंबर टेस्ट आहे. चहा प्यायची आहे, वडापाव खायचा आहे आणि आजचा दिवस इथेच संपवायचा आहे. कारण की आजच्या दिवसाचा प्लॅनिंग हाच होता. बाकी नेक्स्ट डे 2 साठी बने रहो, क्योंकि डे 2 याच्यापेक्षा ॲडव्हेंचरस असणार आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.